बी एड अभ्यासक्रमाच्या संदर्भात एक प्राथमिक स्वरूपाची माहिती तुम्हाला देऊन आपण आपल्या विषयाचं अध्यापन सुरू करूया. कोविड-19चा प्रादुर्भाव यामुळे सप्टेंबर अखेर महाविद्यालयाचं कामकाज सुरू होईलच असं नाही, पण एक सर्वसाधारणपणे जर विचार केला तर 1 सप्टेंबरपासून जरी अध्ययन अध्यापनाचं कामकाज सुरू झालं तरी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 5 महिन्याचा कालावधी म्हणजे साधारणपणे 150 दिवस जर आपण विचारात घेतले तर दीपावलीची सुट्टी आणि साप्ताहिक सुट्टी जर आपण विचारात घेतली तर सर्वसाधारणपणे 100 ते 110 दिवस अध्ययन अध्यापनासाठी आपल्याला उपलब्ध होतात. म्हणजे 110 दिवसाचा कालावधी जर आपण विचारात घेतला तर विद्यापीठाचे सत्र 3 हे जानेवारी 2021 अखेरीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जानेवारी 2021चा कालावधी विचारात घेऊन आपल्याला सेमिस्टर 3मध्ये जो अभ्यासक्रम अंतर्भूत केलेला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. सेमिस्टर 3मध्ये जे प्रमुख 3 विषय आहेत त्या 3 विषयाचं विद्यापीठांतर्गत जे मूल्यमापन होणार आहे ते 75 म्हणजे जवळजवळ 225 गुणांची विद्यापीठाची परीक्षा आणि प्रत्येक विषयाचे 2 प्रात्यक्षिक कार्य 25 गुणांचे म्हणजे 75 गुणांचे 3 विषयांचं प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करावे लागेल. आणि याचबरोबर एक महत्त्वाचं प्रॅक्टिकल सेमिस्टर 3मध्ये आहे ते म्हणजे इंटर्नशिप. ही इंटर्नशिप एकूण 36 दिवसांची असून त्यासाठी एकूण 200 गुण दिलेले आहेत. आता इंटर्नशिपचा उपक्रम कधी ऑर्गनाईज करायचा, कोणत्या शाळेमध्ये करायचा हे प्रत्यक्ष महाविद्यालयाचं कामकाज सुरू झाल्याशिवाय आपल्याला ते ठरवता येणार नाही. कारण शाळांची उपलब्धता, अभ्यासक्रमाची व्याप्ती, इंटर्नशिपमध्ये करावे लागणारे उपक्रम या सर्व गोष्टींचा विचार करून आपण इंटर्नशिप उपक्रमाचं आयोजन करणार आहोत. आणि हा इंटर्नशिप उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य राहील. म्हणजे एकूण जर आपण सर्व विषयांचा आणि इंटरनल प्रॅक्टिकलचा जर आपण एकूण विचार केला तर 75 गुणांचे 3 विषयावरती आधारित एकूण 6 प्रॅक्टिकल्स आणि 200 गुणांचे इंटर्नशिप म्हणजे साधारणपणे 200 + 75 म्हणजे 275 गुणांचं इंटरनल प्रॅक्टिकल आहे. आणि ते इंटरनल प्रॅक्टिकल आपल्याला जानेवारी अखेर पूर्ण करायचे आहे. आता थोडंसं अभ्यासक्रमाच्या बाबतीत आपण विचार करूया. सेमिस्टर 3साठी मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकूण 3 विषय आहेत आणि ते 3 विषयामधला एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ज्ञान आणि अभ्यासक्रम, नॉलेज अँड करिक्युलम. या अभ्यासक्रमामध्ये साधारणपणे 4 स्वयंपूर्णांग किंवा 4 मॉड्यूल्स अंतर्भूत आहेत. याच्यामधलं पहिलं मॉड्यूल आहे शिक्षणाचे मानसशास्त्रीय अधिष्ठान. पहिलं जे टॉपिक आहे शिक्षणाचे मानसशास्त्रीय अधिष्ठान. याच्यामध्ये प्रामुख्याने 8 सब युनिटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामधलं दुसरं मॉड्यूल आहे शिक्षणाचे सामाजिक अधिष्ठान. याच्यामध्ये एकूण आपल्याला 5 सब युनिटचा अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये तिसरं मॉड्यूल आहे ते म्हणजे अभ्यासक्रम, संकल्पना, अर्थ आणि स्वरूप. याच्यामध्ये आपल्याला एकूण 8 सब युनिटचा अभ्यास करायचा आहे. आणि चौथा टॉपिक आहे अभ्यासक्रमाचे उपयोजन आणि नूतनीकरण.
याच्यामध्ये एकूण आपल्याला 6 सब टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे मॉड्यूल 1मध्ये 8 सब युनिट, मॉड्यूल 2मध्ये 5 सब युनिट, मॉड्यूल 3मध्ये 8 सब युनिट आणि मॉड्यूल 4मध्ये 6 सब युनिट. म्हणजे 8 अधिक 5 13 अधिक 8 21 अधिक 6 27 सब युनिटचा अभ्यास आपल्याला विद्यापीठाच्या परीक्षेकरता किंवा परीक्षेची पूर्वतयारी करण्याकरता करावायचं आहे. ही गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची की अभ्यासक्रमामध्ये 4 मॉड्यूल्स जरी असले तरी त्याची सखोलता किंवा त्याची व्याप्ती ही सब युनिटचा जर आपण विचार केला तर किमान 100 ते 120 तासिका, 1 तासाच्या तासिका शिकवण्यासाठी सुद्धा कमी पडतात. या दृष्टीने तुम्हाला वेळेचं नियोजन करावं लागेल. या दृष्टीने तुम्हाला योग्यरीतीने अभ्यासक्रमाचं आकलन करून घेण्यासाठी नियोजन करावं लागेल. अभ्यासक्रमाचं आकलन करून घेण्यासाठी योग्य ती वेळ उपलब्ध करून द्यावी लागेल आणि स्वतःच्या अभ्यासक्रमाचं एक वेळापत्रक निश्चित करून त्याचं आकलन करण्यावरती तुम्हाला प्रामुख्याने भर द्यावा लागेल. हे 4 जे मॉड्यूल्स आहेत या 4 मॉड्यूल्सवरती मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 प्रॅक्टिकल्स आहेत. एक प्रॅक्टिकल्स 10 गुणाचं आहे आणि दुसरं एक प्रॅक्टिकल आहे ते 15 गुणांचं आहे. म्हणजे 25 गुणांचे 2 प्रॅक्टिकल प्लस या 4 मॉड्यूलचा अभ्यास 75 गुणांसाठी विद्यापीठ परीक्षेसाठी निर्धारित करण्यात आलेलं आहे. हे जे स्वरूप आहे ज्ञान आणि अभ्यासक्रमाच्या विषयाच्या संदर्भात तसंच स्वरूप हे उर्वरित 2 विषयांकरता आहे. म्हणजे त्या विषयामध्ये सुद्धा 4 मॉड्यूल्स आहेत, 2 प्रॅक्टिकल्स आहेत आणि 75 गुणांचं वेटेज विद्यापीठ परीक्षेसाठी दिलेलं आहे आणि 25 गुणांचं वेटेज हे इंटरनल प्रॅक्टिकल करता दिलेलं आहे. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं की या विषयामध्ये एकंदरीत 4 मॉड्यूल्स आहेत. एक पहिलं आहे शिक्षणाचे मानसशास्त्रीय अधिष्ठान, शिक्षणाचे सामाजिक अधिष्ठान, अभ्यासक्रमाची संकल्पना, अर्थ आणि स्वरूप आणि तिसरं अभ्यासक्रमाचे उपयोजन आणि नूतनीकरण. हे 4 टॉपिक ज्ञान आणि अभ्यासक्रम या विषयामध्ये तुम्ही विचारात घ्यावायचे आहेत, त्याचं योग्यरीतीने आकलन करायचे आहे. ज्ञान आणि अभ्यासक्रम या विषयाच्या अंतर्गत जे टॉपिक्स येतात त्याची मी एक प्राथमिक माहिती तुम्हाला दिली. याच्यामधले काही मॉड्यूल्स हे प्राध्यापक थोरात सर शिकवतील आणि काही मॉड्यूल्स मी स्वतः शिकवणार आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला उपलब्ध असलेला वेळ किंवा आपल्याला उपलब्ध असलेला कालावधी आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण करावयाचा अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमाची करावयाची पूर्तता या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड न पडता त्याची पूर्तता तुम्हाला तुमच्या वैयक्तिक पातळीवरती आमच्या सहकार्याने किंवा आपल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या सहकार्याने आपल्याला पूर्ण करावायचे आहे. आता या विषयामध्ये टॉपिक नंबर 3 त्याला मॉड्यूल नंबर 3 असं म्हणूया किंवा स्वयंपूर्णांक क्रमांक 3 हा टॉपिक मी शिकवणार आहे. तर ह्या टॉपिकचं नाव आहे टॉपिक नंबर 3 किंवा स्वयंपूर्णांक क्रमांक 3. त्याचं नाव आहे अभ्यासक्रमाची संकल्पना, अर्थ आणि स्वरूप. पुन्हा नीट लक्षात घ्या, अभ्यासक्रमाची संकल्पना, अर्थ आणि स्वरूप. हे याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 8 सब युनिटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते 8 सब युनिट कोणकोणते आहेत ते आपण क्रमाक्रमाने ते ज्यावेळेस त्याचं अध्यापन होईल त्यावेळेस आपण विचारात घेणार आहोत. पण याच्यामधलं पहिलं जे अभ्यासक्रमाची संकल्पना, अर्थ आणि स्वरूप याच्यामधलं पहिलं जे युनिट आहे ते म्हणजे अभ्यासक्रमाची संकल्पना, अर्थ आणि स्वरूप. तर याच्यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा विचार करायचा आहे. एक अभ्यासक्रमाची संकल्पना आपल्याला प्रथम समजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अभ्यासक्रमाचे वेगवेगळ्या
शिक्षण तज्ज्ञांनी किंवा वेगवेगळ्या आयोगांनी नेमक्या कोणत्या व्याख्या केलेल्या आहेत, त्या व्याख्यांच्या आधारे काही प्रमाणात अभ्यासक्रमाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं आहे त्याचा आपण विचार करणार आहोत आणि नंतर आपण पुढच्या सब टॉपिककडे जाणार आहोत. तर अभ्यासक्रमाची संकल्पना पाहताना आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने विचारात घ्यावी लागते, ती म्हणजे अभ्यासक्रम हा एक कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम शालेय स्तरावरती, महाविद्यालय स्तरावरती किंवा विद्यापीठ स्तरावरती वेगवेगळ्या संस्था, शाळा, महाविद्यालयामधून आयोजित केला जातो. हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये 3 टप्पे अत्यंत महत्त्वाचे असतात. 3 गोष्टी किंवा 3 प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या अभ्यासक्रमामधली पहिली प्रक्रिया एक आहे की जो अभ्यासक्रम निश्चित करायचा आहे किंवा शिकवायचा आहे त्या अभ्यासक्रमाची ध्येय आणि उद्दिष्टे ठरवणे. पहिली प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे की अभ्यासक्रमाची ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित करणे. दुसरी प्रक्रिया आहे की जी ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित केलेली आहे त्यानुसार अभ्यासक्रमाची मांडणी किंवा अभ्यासक्रमाची रचना तयार करणे. आणि त्याच्यामधली तिसरी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे की उद्दिष्ट आणि ध्येयानुसार जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनुरूप अशा, उचित अशा, परिणामकारक अशा अध्यापन पद्धतीचा उपयोग करणे. म्हणजे अध्यापन प्रक्रियेमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी: उद्दिष्टे, ध्येय निश्चित करणे, 2 अभ्यासक्रमाची मांडणी करणे आणि 3 तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अनुरूप अशा अध्यापन पद्धतीचा उपयोग करणे. या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. अभ्यासक्रमाचा ज्यावेळेस आपण विचार करतो मग तो अभ्यासक्रम पूर्व प्राथमिक स्तरावरचा असो, प्राथमिक स्तरावरचा असो, माध्यमिक असो, उच्च माध्यमिक असो, महाविद्यालयीन स्तरावरचा अभ्यासक्रम असो किंवा कोणत्याही विद्याशाखेतला अभ्यासक्रम असो, तो अभ्यासक्रम निश्चित करण्यापूर्वी किंवा त्याचा आराखडा तयार करण्यापूर्वी, त्याची मांडणी तयार करण्यापूर्वी उद्दिष्टे आणि ध्येय निश्चित करावे लागतात. उदाहरणार्थ माध्यमिक स्तरावरचा अभ्यासक्रम असेल, म्हणजे 8वी, 9वी, 10वीचा अभ्यासक्रम जर तयार करायचा असेल तर त्याची उद्दिष्टे आणि ध्येय अगोदर निश्चित करावे लागतात आणि जी उद्दिष्टे आणि ध्येय निश्चित केलेली असतात त्यानुसार अभ्यासक्रमाची मांडणी करावी लागते, अभ्यासक्रम तयार करावा लागतो. मग हा अभ्यासक्रम वेगवेगळ्या विषयामध्ये पाठ्यपुस्तकाच्या स्वरूपात संकलित करावा लागतो आणि तो विद्यार्थ्यांसमोर मांडण्यासाठी शिक्षकाच्या माध्यमातून किंवा शिक्षकाद्वारे योग्य अशा पद्धतीद्वारे तो विद्यार्थ्यांना शिकवला गेला पाहिजे. या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दिसून येतात. त्याशिवाय शिक्षण प्रक्रिया ही पूर्ण होऊ शकत नाही. आता अभ्यासक्रमाच्या संकल्पनेचा जर आपण विचार केला तर मी मागास तुम्हाला सांगितले की ह्या 3 प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दिसून येतात. तर अभ्यासक्रम हा शब्द जो आहे तो मराठीमध्ये अभ्यासक्रम या शब्दाने उच्चारला जात असला तरी त्याला इंग्रजीमध्ये करिक्युलम असा प्रतिशब्द वापरला जातो. आणि करिक्युलम हा जो शब्द आहे तो मूळ लॅटिन भाषेमधला आहे. जसं अभ्यासक्रमाला इंग्रजीमध्ये करिक्युलम असं संबोधतात तसंच करिक्युलमला लॅटिन भाषेमध्ये एक विशिष्ट प्रकारच्या शब्दाने ओळखलं जातं. त्याला रेस कोर्स असं म्हटलं जातं, म्हणजे शर्यतीचं मैदान. तर एकंदरीत जर आपण अभ्यासक्रमाचा जर विचार केला, अभ्यासक्रम ही काही संकुचित संकल्पना नाही, अतिव्यापक स्वरूपाची ती संकल्पना आहे. अभ्यासक्रम हे एक प्रकारचं मैदान असतं आणि या अभ्यासक्रमाच्या मैदानात विद्येची शर्यत
विद्यार्थ्याला पूर्ण करावे लागते. मग हे अभ्यासक्रमाचं मैदान प्राथमिक स्तरावरचं असेल, प्राथमिकचं असेल, माध्यमिकचं असेल, उच्च माध्यमिकचं असेल, महाविद्यालयीन स्तरावरचं असेल किंवा अन्य कोणत्याही विद्याशाखेचं किंवा व्यावसायिक शिक्षणाचं असेल, त्या अभ्यासक्रमाच्या मैदानात विद्येची शर्यत विद्यार्थ्याला ही पूर्ण करावीच लागते. त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर अभ्यासक्रम ही संकल्पना अतिव्याप्त स्वरूपाची असलेली दिसून येते. आता सर्वसाधारणपणे अभ्यासक्रम म्हणजे केवळ वेगवेगळ्या स्वरूपाचे जे विषय आहेत, पुस्तकी विषय आहेत, ते एखाद्या रूढ अध्यापन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणे म्हणजे अभ्यासक्रम नाही. सर्वसाधारणपणे आपण एक अभ्यासक्रमाच्या बाबतीत एक साधारण विचार केलेला असतो की अभ्यासक्रम म्हणजे काय, की कुठल्या तरी विषयाचं एक पुस्तक असेल आणि त्या पुस्तकामधला जो आशय आहे तो आशय एका विशिष्ट पद्धतीने, मग ते व्याख्यान असेल, चर्चा असेल, प्रश्न पद्धती असेल किंवा पाठ्यपुस्तक पद्धती असेल, अन्य कोणत्याही अध्यापन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणे म्हणजे अभ्यासक्रम आहे. एक अशी एक रूढ संकल्पना, रूढ भावना, रूढ विचार आपल्या मनामध्ये अभ्यासक्रमाच्या बाबतीत निर्माण झालेला असतो. पण अभ्यासक्रम म्हणजे केवळ एखादा विषय एखाद्या रूढ पद्धतीने शिकवणे म्हणजे नाही अभ्यासक्रम, असं नाही. तर त्याला शाळेत पुस्तकी ज्ञानाबरोबर प्राप्त होणारे अनुभव जे असतात, त्या अनुभवाच्या जोडीला त्याला शालेय समाजामध्ये विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थी शालेय वातावरण यासारख्या सहसंबंधामधून त्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे जे अनुभव प्राप्त होतात आणि प्राप्त झालेल्या अनुभवातून त्याचं तो जे योग्य उपयोजन करतो किंवा योग्य वर्तन करण्याचा प्रयत्न करतो, अनुरूप वर्तन करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या व्यक्तिमत्वाचा जो समतोल विकास किंवा त्याच्यावरती जे संस्कारक्षम परिणाम होतात, त्या परिणामांचा एकत्रित विचार अभ्यासक्रमामध्ये अपेक्षित असलेला दिसून येतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अभ्यासक्रम हा पुस्तकी विषयापुरता किंवा त्या पुस्तकी विषयातलं ज्ञान विशिष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यापुरता मर्यादित नाही, तर पुस्तकाच्या ज्ञानाच्या बाहेर, आशयाच्या बाहेर ज्या ज्या गोष्टी तो अनुभवतो आणि त्यातून त्याच्या वर्तनाला, त्याच्या व्यक्तिमत्वाला जे पैलू पडण्यास मदत होते, ते पैलू ज्या घटकामुळे पडण्यासाठी मदत होते, तो घटक म्हणजे अभ्यासक्रम आहे. या ठिकाणी अभ्यासक्रमाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अभ्यासक्रमात आज विद्यार्थ्यावरती संस्कार जे केले जातात, ते संस्कार वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभव आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कृतीमधून होताना दिसतात. विषय, त्यातील ज्ञान, त्याचप्रमाणे विषयांच्या व्यतिरिक्त अन्य प्रकारच्या अभ्यासपूरक उपक्रमामधून किंवा अभ्यासेतर उपक्रमामधून त्याच्यावरती संस्कार केले जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासपूरक किंवा अभ्यासेतर उपक्रमामधून त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळतात आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा समतोल विकास व्हायला एक प्रकारे मदत झाली दिसून येते. सांगण्याचा मुद्दा एवढाच की अभ्यासक्रम हा फक्त विषयाशी संबंधित नसतो, तर विषयाच्या बाहेर त्याला जे ज्ञान, त्याला जे अनुभव किंवा तो ज्या कृती करतो, शालेय समाजामध्ये त्याचा ज्याच्याशी संबंध येत असतो, मग ते विद्यार्थी असतील, शिक्षक असतील किंवा त्याचा मित्रपरिवार असेल किंवा शालेय भौतिक वातावरण असेल, त्याची निरीक्षण क्षमता असेल, निरीक्षण कुवत असेल, यातून त्याचं जे व्यक्तिमत्व घडायला मदत होते, ते ज्यामुळं घडायला मदत झाली दिसून येते, त्याला एका अर्थाने अभ्यासक्रम संबोधलं जातं.
तर अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला, अभ्यासक्रमाचा सामाजिक दृष्टीने विचार करता अभ्यासक्रम म्हणूनच हा समाजभिमुख असला पाहिजे. कारण म्हणजे समाजाचं प्रतिबिंब हे शाळेमध्ये पडलं पाहिजे. थोडक्यात शाळा ही समाजाची प्रतिकृती असली पाहिजे. शालेय समाजामध्ये तो जे जे अनुभव घेईल त्या अनुभवाचं उपयोजन त्याला समाजामध्ये किंवा त्याला त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये करता आलं पाहिजे. या दृष्टीने अभ्यासक्रम हा उपयुक्त ठरलेला दिसून येतो. अभ्यासक्रम हा सामाजिक कार्यक्रमाच्या स्वरूपात अभिव्यक्त झाला पाहिजे. म्हणूनच असं म्हटलं जातं की अभ्यासक्रम जो आहे तो समाजभिमुख असला पाहिजे. समाजामध्ये त्याच्या वर्तनास योग्य रीतीने प्रतिबिंब पडलं पाहिजे. म्हणून अभ्यासक्रम हा समाजभिमुख असला पाहिजे. अभ्यासक्रमात आज विद्यार्थ्यावरती संस्कार करणाऱ्या सर्व अनुभव व कृती यांचा समावेश केला जातो. विषय असतील किंवा त्यातील ज्ञान असेल, त्याचप्रमाणे विषयाच्या अतिरिक्त जे ज्ञान असेल ते अतिरिक्त ज्ञान त्याला शालेय समाजामध्ये प्राप्त होत असते. आणि हे जे शालेय समाजामध्ये त्याला ते ज्ञान प्राप्त होत असते तो अभ्यासक्रमाचाच एक भाग असतो. थोडक्यात अभ्यासक्रम म्हणजे वर्गात आणि वर्गाच्या बाहेर. थोडक्यात अभ्यासक्रम म्हणजे काय, तो वर्गात आणि वर्गाच्या बाहेर विद्यार्थी व शिक्षकांनी केलेली अध्यापनाची सर्व व्यवस्था. म्हणजे अभ्यासक्रम म्हणजे काय, थोडक्यात की विषयाचं ज्ञान देण्याबरोबर वर्गाच्या बाहेर किंवा विषयाच्या बाहेर विद्यार्थ्यांना उचित प्रकारचे अनुभव देण्यासाठी केलेल्या नियोजनाचं संघटन म्हणजे अभ्यासक्रम होय. मग विषय किंवा वर्गाच्या बाहेर जे व्यवस्थित संघटन केलेलं असतं शाळेने किंवा शिक्षकांनी, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव असतील, स्पर्धा असतील, अभ्यासेतर उपक्रम असतील, अभ्यासपूरक उपक्रम असतील, चर्चा असतील. जर यशस्वी व्हायचे असेल तर त्याला योग्य अभ्यासक्रमाची जरुरी असते. योग्य अभ्यासक्रमाची जोड अनिवार्य असते. कारण अभ्यासक्रमावर किंवा अभ्यासक्रमाद्वारे केवळ फक्त विद्यार्थ्यांचंच भवितव्य घडतं असं नाही, तर एकूण अभ्यासक्रमामुळे सामाजिक जडणघडण, राष्ट्रीय कल्याण किंवा राष्ट्रहित जोपासायला एक प्रकारे मदत झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात शिक्षण क्रमावरती किंवा अभ्यासक्रमावरती केवळ विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून नसतं, तर सामाजिक जडण, सामाजिक कल्याण आणि राष्ट्रीय विकास त्यावरती अवलंबून असतो. अभ्यासक्रमाच्या बाबतीत विद्यार्थी असेल, पालक असेल, शिक्षक असतील, समाज असेल, थोडक्यात समाजातील प्रत्येक घटकाने अभ्यासक्रमाच्या बदलत्या संकल्पनेचं स्वरूप समजून घेण्याचा किंवा ते स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण पूर्वी अभ्यासक्रमाची अत्यंत संकुचित संकल्पना होती. अभ्यासक्रम हा विषयापुरता मर्यादित होता. परंतु काळाच्या ओघामध्ये अभ्यासक्रमाची रचना, अभ्यासक्रमाचं स्वरूप, अभ्यासक्रमाची ध्येय, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे ही मोठ्या प्रमाणात बदललेली दिसून येतात. विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आणि विद्यार्थ्यांना विशिष्ट स्वरूपाचं असे शिकवणे एवढ्यापुरतं पूर्वी अभ्यासक्रमाचं स्वरूप मर्यादित होतं. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये त्याची खूप मोठी व्याप्ती वाढलेली आपल्याला दिसून येते. शिक्षणाच्या उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक गुण निर्माण झाले पाहिजेत. सामाजिक सेवा निर्माण करण्याचा किंवा सामाजिक सेवा पुरवण्याचा भाव किंवा दृष्टिकोन विद्यार्थ्यामध्ये विकसित झाला पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये सहकारी वृत्ती वृद्धिंगत झाली पाहिजे. अनेक प्रकारची नीतिमूल्य विद्यार्थ्यामध्ये
निर्माण झाली पाहिजे. ती नीतिमूल्य त्याला संक्रमित करता आली पाहिजे. स्वतःविषयी, कुटुंबाविषयी, समाजाविषयी, राष्ट्राविषयी एक प्रकारे आपुलकीची भावना किंवा प्रेम त्याच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. केवळ स्वसामंजस्य नव्हे तर सामाजिक सामंजस्य, राष्ट्रीय सामंजस्य आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्याची भावना विद्यार्थ्यामध्ये विकसित झाली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे. ही अभ्यासक्रमाची मूलभूत उद्दिष्टे असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे काळ जसा बदलत गेला तसं अभ्यासक्रमाचं स्वरूप बदलत गेलं, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे बदलत गेली. त्यामुळे अभ्यासक्रमाची संकल्पना देखील व्यापक झालेली दिसून येते. अभ्यासक्रमाच्या संकल्पनेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे अर्थ जरी दडलेले असले तरी प्रत्यक्ष अभ्यासक्रमाच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या व्याख्या पाहिल्याशिवाय अभ्यासक्रमाचा अर्थ आपल्याला समजू शकणार नाही. अभ्यासक्रमाची वेबस्टर या विषयतज्ञाने एक साधी आणि सोपी व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये अभ्यासक्रम म्हणजे एखाद्या शाळेने अभ्यासासाठी निश्चित केलेला भाग म्हणजे अभ्यासक्रम होय. साधी आणि सोपी व्याख्या केलेली आहे. अभ्यासक्रम म्हणजे एखाद्या शाळेने अभ्यासासाठी निश्चित केलेला भाग म्हणजे अभ्यासक्रम आहे. निश्चित केलेला भाग म्हणजे काय? शाळा म्हणजे एक समाजमान्य असलेलं, राष्ट्रमान्य असलेलं, लोकाभिमुख एक ठिकाण असतं आणि त्या ठिकाणामध्ये एका विशिष्ट कालावधीत, विशिष्ट वेळेत विद्यार्थ्यावरती अनेक प्रकारचे संस्कार केले जातात. एक निश्चित जागा असते. शाळा म्हणजे निश्चित ठिकाण असतं आणि तिथं विशिष्ट प्रकारचा जो अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विशिष्ट प्रकारचं नियोजन केलं जातं. पण वेबस्टर यांनी सांगितलं की एखाद्या शाळेने अभ्यासासाठी निश्चित केलेला भाग म्हणजे अभ्यासक्रम आहे. तर अभ्यासासाठी निश्चित केलेला भाग म्हणजे काय? त्या अभ्यासक्रमाचा साचा निश्चित केलेला असतो. त्याची ध्येय उद्दिष्टे अगोदर ठरवलेली असतात. त्यानुसार अभ्यासक्रम तयार केलेला असतो आणि तो अभ्यासक्रम विशिष्ट अध्यापन पद्धतीवर आहे. ज्या ठिकाणी शिकवला जातो, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती संस्कार केले जातात तो भाग म्हणजे अभ्यासक्रम आहे. साधी आणि सोपी वेबस्टरने व्याख्या केलेली आहे. रेमर्स नावाच्या तज्ज्ञांनी सुद्धा अभ्यासक्रमाची एक साधी आणि सोपी व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये द करिक्युलम इज नाऊ बीइंग, द करिक्युलम इज नाऊ बीइंग डिफाइंड ॲज ऑल द एक्सपिरियन्स ऑफ द लर्नर दॅट आर अंडर द कंट्रोल ऑफ द स्कूल. साधी सोपी व्याख्या केली आहे की अभ्यासक्रम म्हणजे काय की नियंत्रित वातावरणात विद्यार्थ्यांना जे अनुभव दिले जातात ते अनुभव म्हणजे अभ्यासक्रम आहे. आता वेबस्टरने जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जो अभ्यासक्रम आहे तो एखाद्या विशिष्ट ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवायचा किंवा अभ्यासाचा जो भाग शिकवला जातो तो म्हणजे अभ्यासक्रम. पण रेमर्सने काय सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना विषयाचा अभ्यासक्रम आहे त्याच्याबरोबर इतर प्रकारचे अनुभवसुद्धा नियंत्रित वातावरणात विद्यार्थ्यांना शिकवायचे, विद्यार्थ्यांना द्यायचे. या नियंत्रित वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना जे अनुभव दिले जातात ते अनुभव म्हणजे अभ्यासक्रम आहे. आता ही या दोन व्याख्याबरोबर तिसरी एक व्याख्या मुदलियार आयोगाने केलेली आहे. 1952 साली जो मुदलियार आयोग विशेष करून माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात शासनाने नेमलेला होता त्याने अभ्यासक्रमाची एक साधी, सोपी आणि सुटसुटीत व्याख्या केलेली. आतापर्यंत तुम्हाला मी दोन व्याख्या सांगितल्या. वेबस्टरने एक व्याख्या सांगितली की अभ्यासक्रम म्हणजे शाळेने अभ्यासासाठी निश्चित केलेली जागा, आणि दुसरी रेमर्सने सांगितलेली द करिक्युलम इज नाऊ बीइंग डिफाइंड ॲज ऑल द एक्सपिरियन्स ऑफ द लर्नर दॅट आर
अंडर द कंट्रोल ऑफ द स्कूल. शाळेच्या नियंत्रित वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना अनुभव देणे. आणि तिसरी एक व्याख्या मुदलियार आयोगाने केलेली आहे की अभ्यासक्रम, मुदलियार आयोगाने काय सांगितलं बा, अभ्यासक्रम म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे व रूढ पद्धतीने शिकवले जाणारे विषय नव्हे तर. ही गोष्ट लक्षात घ्या. अभ्यासक्रमाची व्याख्या थोडीशी व्यापक केलेली आहे मुदलियार आयोगाने, की त्यांनी काय सांगितलं की अभ्यासक्रम म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे व रूढ पद्धतीने शिकवले जाणारे विषय म्हणजे अभ्यासक्रम नव्हे तर विद्यार्थ्याच्या जीवनाला सर्व बाजूंनी स्पर्श करणारे, विद्यार्थ्याच्या जीवनाला सर्व बाजूंनी स्पर्श करणारे. मग विद्यार्थ्याच्या सर्व बाजूंनी स्पर्श करणारे म्हणजे नेमकं काय? मग त्याची वैचारिक बाजू असेल, भावनिक बाजू असेल, शारीरिक बाजू असेल, मानसिक बाजू असेल, कोणत्याही प्रकारची, म्हणजे त्याचे जे वेगवेगळे व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत त्या प्रत्येक पैलूंना स्पर्श करणारे व त्याच्या व्यक्तिमत्वाचा समतोल स्वरूपात विकास करणारे संपूर्ण शालेय जीवन म्हणजे अभ्यासक्रम. म्हणजे मुदलियार आयोगाची व्याख्या जर आपण विचारात घेतली, पुन्हा एकदा मुदलियार आयोगाची व्याख्या सांगतो. मुदलियार आयोगाने व्याख्या काय केली की अभ्यासक्रम म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे व रूढ पद्धतीने शिकवले जाणारे विषय नव्हे तर विद्यार्थ्याच्या जीवनाला सर्व बाजूंनी स्पर्श करणारे व त्याच्या व्यक्तिमत्वाचा समतोल स्वरूपात विकास करणारे संपूर्ण शालेय जीवन म्हणजे अभ्यासक्रम. मग संपूर्ण शालेय जीवनात त्याला जे जे अनुभव मिळतात, मग ते कोणत्याही स्वरूपाचे असो, ते चांगले असो वाईट असो, योग्य असो अयोग्य असो, सत्य असोत किंवा असत्य असो, श्रेष्ठ असो किंवा कनिष्ठ असो, श्रेयस असोत किंवा प्रेयस असो, त्याला कोणत्याही स्वरूपाचे अनुभव जे मिळतात ते अनुभव त्याच्या व्यक्तिमत्वाचा समतोल विकास घडवून आणायला एक प्रकारे मदत करतात. म्हणजे मुदलियार आयोगाने विषयाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्याला जे जे अनुभव मिळतात त्या सर्व अनुभवांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. म्हणजे अभ्यासक्रमाची व्याप्ती या ठिकाणी खूप वाढलेली आपल्याला दिसून येते. अमेरिकेच्या राष्ट्रीय शिक्षण सोसायटीने 29व्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की द करिक्युलम मे बी डिफाईन ॲज द टोटॅलिटी ऑफ सब्जेक्ट. द करिक्युलम मे बी डिफाईन ॲज द टोटॅलिटी ऑफ सब्जेक्ट मॅटर ॲक्टिव्हिटीज एक्सपिरियन्स which constitutional people school life. या अहवालामध्ये म्हणजे अमेरिकेच्या वार्षिक अहवालामध्ये करिक्युलमच्या बाबतीमध्ये जो विचार मांडलेला आहे तो विचार अत्यंत महत्त्वाचा असलेला दिसून येतो की अभ्यासक्रम असा असला पाहिजे की संपूर्ण विषयाचं जे ज्ञान आहे, मटेरियल जे आहे, असे ज्ञान जे आहे आणि त्याला शालेय जीवनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कृतीतून त्याला जे जे अनुभव मिळतात ते अनुभव त्याला शालेय समाजामध्ये उपयोगात पडले पाहिजेत किंवा उपयोगात आले पाहिजेत. अशा प्रकारे अभ्यासक्रमाची संकल्पना आणि अर्थ आपण विचारात घेतला. याच्यानंतर याच्यातला एक दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे अभ्यासक्रमाचं स्वरूप. तर अभ्यासक्रमाचे स्वरूप नेमकं काय असतं बुवा? तर अभ्यासक्रमाचे स्वरूप विचारात येताना काही 5-10 मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करूया. ज्यामध्ये अभ्यासक्रमाचं स्वरूप मी मगाशी तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रमाची व्याप्ती ही अमर्यादित व्याप्ती असलेली दिसून येते. म्हणजे
म्हणजे शालेय समाजात आणि शालेय समाजाच्या बाहेर विषयज्ञानाच्या बाहेर विद्यार्थ्याला वैयक्तिक किंवा शालेय समाजामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे जे अनुभव प्राप्त होतात, तो जे स्वीकारतो, त्यातून तो आपल्या वर्तनात जे बदल करतो, आपलं व्यक्तिमत्व समतोल करण्याचा जो प्रयत्न करतो, तो प्रयत्न ज्याच्यामुळं किंवा जे व्यक्तिमत्वाचं समतोलत्व ज्याच्यामुळं साध्य व्हायला मदत होते, तो म्हणजे अभ्यासक्रम आहे. इतका व्यापक अर्थ, इतकी व्यापक संकल्पना अभ्यासक्रमाच्या संदर्भात असं दिसून येते. यावरून अभ्यासक्रमाचं स्वरूप जर आपण विचारात घेतलं तर अभ्यासक्रम स्वरूपाच्या बाबतीत एक पहिला मुद्दाच आपल्याला सांगता येईल, तो म्हणजे अभ्यासक्रमात ध्येय आणि उद्दिष्टांचा समावेश होतो. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अभ्यासक्रमात ध्येय आणि उद्दिष्टे सर्वसाधारणपणे कोणत्याही स्तरावरती, कोणत्याही शाखेत, कोणत्याही विद्याशाखेत विस्तार सांगितलं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पूर्व प्राथमिक असेल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय किंवा कोणत्या अन्य व्यावसायिक शाखेचा अभ्यासक्रम असेल, कोणत्याही विद्याशाखेचा अभ्यासक्रम असेल, तो अभ्यासक्रम का शिकवायचा त्याची उद्दिष्टे अगोदर निश्चित करावी लागतात. का शिकवायचा आणि का शिकवायचा, मग नंतर काय शिकवायचं, म्हणजे काय शिकवायचं म्हणजे अभ्यासक्रम आणि कसा शिकवायचा म्हणजे अध्यापन पद्धती. अगोदर का शिकवायचा, प्राथमिक स्तरावरती अभ्यासक्रम का शिकवायचा, माध्यमिक स्तरावरती अभ्यासक्रम का शिकवायचा, उच्च माध्यमिक स्तरावर अभ्यासक्रम का शिकवायचा, विद्यापीठीय स्तरावरती अभ्यासक्रम का शिकवायचा म्हणजे त्या अभ्यासक्रमाची ध्येय आणि उद्दिष्टे ही अगोदर निश्चित केलेले असतात. म्हणजेच अभ्यासक्रमामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, अभ्यासक्रमाच्या स्वरूपामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा की अभ्यासक्रमामध्ये ध्येय आणि उद्दिष्टांचा समावेश असतो. कोणताही अभ्यासक्रम ध्येय आणि उद्दिष्टाशिवाय तयार होऊच शकत नाही. म्हणून ध्येय आणि उद्दिष्टांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये असतो. दुसरं एक महत्त्वाचं की अभ्यासक्रमात तत्कालीन समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजानुसार विविध विषयांचा अंतर्भाव असतो अभ्यासक्रमात. म्हणजे अभ्यासक्रमामध्येच विशिष्ट विषयच फक्त अंतर्भूत असतात असं नाही. समाजाच्या अपेक्षा काय आहेत, समाजाच्या गरजा काय आहेत, समाजाला काय अपेक्षित आहे, त्यानुसार विषयांची रचना, त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना तयार केलेली दिसून येते. उदाहरणार्थ समाजाला आज वेगवेगळ्या डॉक्टर्सची गरज आहे, तर वैद्यकीय अभ्यासक्रम तयार केला जातो. समाजाला आज मोठ्या प्रमाणात न्यायव्यवस्थेचा अभ्यासक्रम तयार करण्याची गरज आहे, अपेक्षा आहे, तो लॉ विषयाचा अभ्यासक्रम तयार केला जातो. समाजाला जर मोठ्या प्रमाणात आज शिक्षकाची गरज असेल तर BEd सारखा DEd सारखा व्यावसायिक अभ्यासक्रम तयार केला जातो. समाजाला आज मोठ्या प्रमाणात इंजिनियरची गरज आहे, संशोधकाची गरज आहे, तर मोठ्या प्रमाणात इंजिनियर किंवा अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम तयार केला जातो. म्हणजे अभ्यासक्रमात समाजाच्या गरजांचं प्रतिबिंब पडलेलं असतं. समाजाला काय अपेक्षित आहे त्यानुसार अभ्यासक्रम तयार केलेला दिसून येतो. म्हणजे अभ्यासक्रमाचं स्वरूप किंवा त्याची रचना जी आहे ती तयार करताना अभ्यासक्रमात ध्येय आणि उद्दिष्टांचा समावेश असतो, हा एक भाग. दुसरा भाग जो तुम्हाला मी सांगितला की अभ्यासक्रम तयार करताना समाजाच्या गरजा आणि अपेक्षांचा विचार केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं आहे की अभ्यासक्रमामध्ये विविध प्रकारचे उपक्रम किंवा अभ्यासेतर किंवा अभ्यासपूरक उपक्रमांचा समावेश असतो. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रमाची संकल्पना ही काळाच्या ओघात बदललेली दिसून येते. फक्त विषय ज्ञानापुरता अभ्यासक्रम मर्यादित राहिलेला नाही.
एखाद्या विशिष्ट विषयाचा अभ्यासक्रम एखाद्या विषयाच्या नावाने तयार होणाऱ्या पाठ्यपुस्तकात किंवा पाठ्यक्रमात समाविष्ट केला जातो आणि पाठ्यक्रमात समाविष्ट केलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवणे म्हणजे अभ्यासक्रम शिकवला असं नाही, तर इतर प्रकारचे अनुभव किंवा इतर प्रकारच्या अनुभवाची जोड आणि त्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्यावरती संस्कार झाले पाहिजे. या दृष्टीने अनेक प्रकारचे उपक्रम, अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटी, अनेक प्रकारचे प्रोग्रॅम्स, करिक्युलर ॲक्टिव्हिटी असतील, को करिक्युलर ॲक्टिव्हिटी असतील, फील्ड व्हिजिट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स असतील, याचा समावेश अभ्यासक्रमात असतो. म्हणजे याचा अर्थ असा की विषय ज्ञानाबरोबर विद्यार्थ्याला जे अनुभव मिळतात त्या अनुभवाबरोबरच विषयबाह्य ज्ञान देखील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वरूपात अनुभवायला मिळालं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रमांची जोड अभ्यासक्रमाला दिलेली दिसून येते. याच्यामध्ये क्षेत्रभेट असेल, शैक्षणिक सहली असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल असतील, अहवालाचं लेखन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग असतील, वेगवेगळ्या प्रकारचे स्वाध्याय असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दैनंदिन शालेय उपक्रम असतील की ज्यातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव प्राप्त होतात. ह्या अनुभवातून त्याला त्याच्या व्यक्तिमत्वाचा समतोल विकास साधावयास एक प्रकारे मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर अभ्यासपूरक उपक्रमाचा समावेश केलेला दिसून येतो. तसाच एक महत्त्वाचा भाग असतो दिसून येतो, ती म्हणजे परीक्षा. की विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांचा जो अभ्यास करतात, अध्ययन करतात, आशयाचं आकलन करून घेतात, समजून घेतात, पण त्याला ते कितपत समजलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी परीक्षा या प्रक्रियेचा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव झालेला दिसून येतो. स्वरूप पाहताना मी तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगितली, कोणती की अभ्यासक्रमात ध्येय आणि उद्दिष्टांचा समावेश असतो. अभ्यासक्रमाची रचना तयार करताना समाजाच्या गरजा आणि अपेक्षांचा प्रामुख्याने विचार केलेला दिसून येतो. आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की अभ्यासक्रमामध्ये विविध विषयांबरोबर विविध प्रकारचे उपक्रम, सहशालेय उपक्रम, अभ्यासपूरक उपक्रम यांचा समावेश केलेला असतो. याच्यामध्ये क्षेत्रभेट असेल, प्रात्यक्षिक कार्य असतील, अहवाल लेखन असेल, स्वाध्याय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विशेष दिन साजरे करणे यासारखे उपक्रम अभ्यासक्रमाच्या जोडीला अंतर्भूत केलेले आपल्याला दिसून येतात. आणि विद्यार्थ्यांचे वगैरे तरी मूल्यमापन होण्यासाठी अभ्यासक्रमात परीक्षा या घटकाचा समावेश केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर अभ्यासक्रमाचं स्वरूप पाहताना आणखी एक अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य आपल्याला विचारात घ्यावं लागतं, ते म्हणजे अभ्यासक्रम हा लवचिक आणि गतिमान असतो. अभ्यासक्रम लवचिक आणि गतिमान असतो. आता अभ्यासक्रम लवचिक आणि गतिमान का असतो, तर प्रत्येक दिवशी ज्ञानामध्ये सातत्याने भर पडलेली दिसून येते. जसं आपण असं म्हणतो की आजचं वर्तमानपत्र ही उद्याची रद्दी असते, तसंच आजचं ज्ञान ही उद्या शिळं होण्याची शक्यता असते. त्याचं कारण असं की प्रत्येक संकल्पनेमध्ये, प्रत्येक घटकामध्ये, उपघटकामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ज्ञानाची सातत्याने भर पडलेली दिसून येते. त्यामुळे ते ज्ञान कोणताही घटक असेल, उपघटक असेल, एखादी संकल्पना असेल, एखादं सूत्र असेल, एखादा सिद्धांत असेल, तर आजचं त्या घटकाच्या बाबतीत असलेलं ज्ञान, त्या ज्ञानात भर पडल्यामुळे त्याच्यात बदल झालेला दिसून येतो, त्याची व्याप्ती बदललेली दिसून येते. त्यामुळं अभ्यासक्रम हा लवचिक असतो. आणि दुसरं गतिमान असलेलं दिसून येतं, कारण काळाच्या ओघात जर आपल्याला बदलायचं असेल, नवीन ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर अभ्यासक्रमसुद्धा गतिमान असला पाहिजे. अभ्यासक्रम गतिमान जर असेल तरच विद्यार्थ्यांना, समाजाला आणि राष्ट्राला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे अभ्यासक्रम निर्मितीमध्ये लवचिकता आणि गतिमानता या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्या दिसून येतात.
आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, अभ्यासक्रम हा समाजाच्या गरजेनुसार बदलला जातो. समाजाच्या गरजा आहेत, मग तुम्हाला मी सांगितलं की गरजांचं प्रतिबिंब, समाजाच्या गरजांचं प्रतिबिंब अभ्यासक्रमामध्ये पडलेलं असतं. मग समाजाच्या गरजा जसजशा बदलतात तसतसा अभ्यासक्रम बदललेला दिसून येतो. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये असलेला अभ्यासक्रम, स्वातंत्र्य कालावधीमध्ये असलेला अभ्यासक्रम, स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये असलेला अभ्यासक्रम, 21व्या शतकाच्या सुरुवातीत तयार झालेला अभ्यासक्रम, 2020च्या दशकामध्ये तयार झालेला अभ्यासक्रम, 19व्या शतकापूर्वी असलेला अभ्यासक्रम, याच्यामध्ये बदल असलेला आपल्याला दिसून येतं. कारण काळानुरूप समाजाच्या गरजा बदलतात, त्यानुसार अभ्यासक्रमात सुद्धा बदल करावे लागतात. म्हणजे अभ्यासक्रम समाजाच्या गरजेनुसार काय केला जातो, बदलला जातो. तो तसाच कॉन्स्टंट आपल्याला ठेवता येत नाही. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्व की अभ्यासक्रमाचे तत्त्व किंवा अधिष्ठान ठरलेले असते. तत्त्व किंवा अधिष्ठान ठरलेले असते, अत्यंत महत्त्वाचं आहे. अभ्यासक्रमाची एक फिलॉसॉफी असते, एक प्रिन्सिपल्स असतं की यासाठी हा अभ्यासक्रम शिकवायचा, यासाठी यातून ही उद्दिष्टे किंवा हे फायदे विद्यार्थ्याला, समाजाला किंवा राष्ट्राला झाले पाहिजेत. एक विशिष्ट स्वरूपाचं अधिष्ठान आणि त्या अधिष्ठानावरती तो अभ्यासक्रम तयार केलेला असतो आणि तो तयार केलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा एका विशिष्ट पद्धतीने प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. एक विशिष्ट तत्त्व असतं आणि ह्या तत्त्वाला किंवा ह्या अधिष्ठानाला जितकं महत्त्व प्राप्त झालेलं असतं तितकाच मोठ्या प्रमाणात त्या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्याला किंवा समाजाला झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचं एक महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल की अभ्यासक्रम व्यवहाराधिष्ठित व जीवनाकेंद्रित असतो. अभ्यासक्रम तयार करताना व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्याला प्राप्त झालं पाहिजे, भावी जीवनामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. म्हणजे कोणत्याही स्वरूपाचं असे ज्ञान घेऊन चालणार नाही. तर अभ्यासक्रमातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा त्याला व्यवहारामध्ये प्रत्यक्षात उपयोग करता आला पाहिजे. नुसतं गणित किंवा आकडेमोड शिकून चालणार नाही, तर त्याला गणितामधून, भूमितीमधून, विज्ञानामधून, इतिहासामधून, भूगोलामधून जे ज्ञान प्राप्त होईल त्याला त्याच्या व्यवहारामध्ये प्रत्यक्षात उपयोग करता आला पाहिजे. त्याने जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याला त्याच्या भविष्यात स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्या अभ्यासक्रमाचा उपयोग झाला पाहिजे. म्हणजे तो अभ्यासक्रम जीवनाभिमुख असला पाहिजे. त्यानंतर अभ्यासक्रम हा व्यवसायाभिमुख आणि वैयक्तिक गरजांचे समाधान करणारा असतो किंवा तो समाजाची अपेक्षा पूर्तता करणारा असतो. जो अभ्यासक्रम तयार केलेला असतो त्यामध्ये वैयक्तिक गरजांचा विचार केला असतो. तर विद्यार्थ्याच्या गरजा काय आहेत त्याची पूर्तता झाली पाहिजे, समाजाच्या गरजा काय आहेत त्या समाजांची पूर्तता झाली पाहिजे. कारण आजचा विद्यार्थी हा उद्याच्या समाजाचा आधारस्तंभ असतो, तो राष्ट्राचा आधारस्तंभ असतो. त्या विद्यार्थ्याने प्राप्त केलेल्या ज्ञानातून स्वतःच्या गरजा भागवताच किंवा स्वतःच्या गरजा भागवण्याबरोबरच समाजाला एक आधार म्हणून किंवा राष्ट्राला एक आधार म्हणून त्याच्या ज्ञानाचा किंवा त्याने जे अनुभव प्राप्त केलेले आहेत त्या अनुभवांचा उपयोग समाजाला किंवा राष्ट्राला झाला पाहिजे. याचे प्रतिबिंब किंवा याची अपेक्षा या अभ्यासक्रमात व्यक्त केलेली असते. त्यानंतर अभ्यासक्रमाच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर आणखी एक महत्त्व की अभ्यासक्रमामध्ये सर्जनशीलतेला वाव असतो. क्रिएटिव्हिटी, नवनिर्माण क्षमता विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हायला अभ्यासक्रमामुळे मदत झाली दिसून येते. काहीतरी तो शिकतो, त्यातून तो काहीतरी नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कोणते जे अनुभव असतील, काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी स्वतःच्या क्षमतेनुसार, स्वतःच्या अनुभवातून तो नवीन काहीतरी करू शकतो. आणि त्याच्यामुळेच आपण असं म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे
तज्ज्ञ निर्माण झाले दिसून येतात, संशोधक निर्माण झाले दिसून येतात, इंजिनियर्स निर्माण झाले दिसून येतात, डॉक्टर्स निर्माण झाले दिसून येतात आणि ते विद्यार्थी त्या क्षेत्रामध्ये काहीतरी कार्य, काहीतरी कृती, काहीतरी नवनिर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ही नवनिर्माण क्षमता अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्याला प्राप्त झाली दिसून येते. म्हणजे अभ्यासक्रमात सर्जनशीलतेला वाव असतो. आणि अभ्यासक्रमामध्ये शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा की अभ्यासक्रमाची मांडणी ही मानसशास्त्राला धरून केलेली दिसून येते. विद्यार्थ्याचं मानसशास्त्र कोणतं आहे ते मानसशास्त्र विचारात घेऊन किंवा त्याची तार्किक क्षमता विचारात घेऊन त्या स्तरावरचा अभ्यासक्रम तयार केला जातो. म्हणजे प्राथमिक स्तरावरती विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता किती आहे, माध्यमिक स्तरावरती विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता किती आहे, महाविद्यालयीन स्तरावरती मानसिक क्षमता किती आहे. तर प्रत्येक स्तरावरती विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याबरोबरच त्याची मानसिक क्षमतासुद्धा विकसित झालेली दिसून येते. त्यानुसार अभ्यासक्रमाचं स्वरूप, अभ्यासक्रमाची व्याप्ती, अभ्यासक्रमाची सखोलता, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे ही त्या प्रमाणात सखोल झालेली दिसून येतात, व्याप्त झालेली दिसून येतात. तयार केलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्याला मानवेल किंवा नाही याचा विचार अभ्यासक्रम तयार करताना केला दिसून येतो. ते अभ्यासक्रमाच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर पहिलं तुम्हाला मी सांगितलं, अभ्यासक्रमात ध्येय आणि उद्दिष्टे समाविष्ट असतात. 2, अभ्यासक्रमात तत्कालीन समाजाच्या गरजांचा किंवा अपेक्षांचा विचार केलेला असतो. 3, अभ्यासक्रमामध्ये विविध प्रकारच्या विषयाबरोबर विविध प्रकारचे उपक्रम, अभ्यासेतर उपक्रम, अभ्यासोन्मुखी उपक्रमांचा समावेश केलेला असतो. अभ्यासक्रम हा लवचिक आणि गतिमान असतो. अभ्यासक्रम समाजाच्या गरजेनुसार बदलला जातो. अभ्यासक्रमाची तत्त्वे आणि अधिष्ठान हे ठरलेले असतात. अभ्यासक्रम व्यवहाराधिष्ठित व जीवनाभिमुख असतो. अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख व वैयक्तिक गरजांचे समाधान आणि सामाजिक गरजांचे समाधान करणारा असतो. अभ्यासक्रमातून सर्जनशीलतेला वाव मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रमाची मांडणी ही मानसशास्त्रावर आधारित असते. अशा प्रकारे अभ्यासक्रमाचं स्वरूप आपण पाहिलं.